गुड मॉर्निंग. आज सकाळी लवकर उठून भूषणचा टिफिन बनवला. तो पॅक करून तो ऑफिसला गेल्यानंतर प्राव्याला भरवायला घेतलं. प्राव्याला आज मम्माच्या हाताने खायचंच नव्हतं, तिला स्वतःच्याच हाताने खायचं होतं. थोड्या वेळाने तिला अंघोळ घातली, छान रेडी केलं आणि त्यानंतर तिला चिक्कू खायला दिला. तिने तो छान स्वतःच्याच हाताने खाल्ला आणि सगळी खेळणी काढून खेळायला बसली. ती खेळत होती तोपर्यंत तिच्यासाठी लंच बनवायला घेतलं. आज तिच्यासाठी लंचमध्ये ओट्स आणि चिक्कूची खीर केली. त्यासाठी कढईत घातलं 2 चमचे तूप, 1 चमचा ओट्स पावडर घालून ती छान भाजून घेतली. त्यात अर्धा वाटी पाणी घातलं आणि त्यानंतर चिक्कू स्मॅश करून घातला. ही ड्रायफ्रूटची मी पेस्ट करून ठेवली आहे ती थोडीशी घातली आणि त्यानंतर थोडासा गूळ घातला. सगळं छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं आणि त्यानंतर प्राव्याला भरवायला घेतलं. आज आम्ही आमचा लंच आमच्या एलिफंटवर बसून केला. आम्हाला हाय चेअरवर बसायचंच नव्हतं. तिचं जेवण झाल्यावर मीही जेवून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये काम करत असताना आम्हाला एवढं रडू येत होतं की मम्मा मला उचलूनच घे याची जिद्द ती करायला लागली. कदाचित तिला झोप आली होती म्हणून तिला झोपवायला मी घेऊन गेले आणि झोप म्हटलं की कसं झोपायचं हे तर आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर मी पटपट जेवण बनवून घेतलं आणि रेडी झालो आणि निघालो प्राव्याच्या डॉक्टरकडे, कारण की आज तिला वॅक्सिन द्यायचं होतं 12 महिन्याचं. वॅक्सिनच्या आधी डॉक्टरांनी आम्हाला खूप काही एक्सप्लेन केलं, ते मी तुम्हाला लवकरच मोठ्या व्लॉगमध्ये शेअर करेन. वॅक्सिनमुळे आम्हाला एवढं रडू आलं पण आम्ही लगेचच शांत झालो आणि खेळायला लागलो. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.